तरी दृश्य आपण पाहतोय सध्या सुप्रिया सुळे या समजूत काढतायत। महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी सध्या सुप्रिया सुळे या परळीत दाखल झालेल्या आहेत। त्यांच्या पत्नीची सध्या त्या सांत्वनपर भेट घेत आहेत। काही वेळापूर्वी त्यांनी कुटुंबियांची मसाजोगमध्ये भेट घेतली होती आणि आता त्या परळीत दाखल झालेल्या आहेत। बीड दौऱ्यावर आहेत सुप्रिया सुळे आणि या दौऱ्यादरम्यान त्यांनी देशमुख कुटुंबियांची आणि मुंडे कुटुंबियांची सध्या सांत्वनपर भेट घेत आहेत। या माऊलीने व्हिडिओ काढला स्वतःचा आणि प्रकरण त्यांना कोणी मदत नाही केली, तिने स्वतः उभी राहिली। आरोपी काढून माझ्या भावाने खूप प्रयत्न केले। भाऊ कुठे? यांनी खूप प्रयत्न केले, इतके प्रयत्न केले की त्यांना अक्षरशः त्याचा सगळा म्हणजे त्याच्या भाड्यात आल्या ते सोडून पूर्ण माझ्यावर लक्ष दिलं। पूर्ण आरोपी एक मिनिट दादा 2च मिनिटं ताईंचा जरा एक मिनिट बोलतायत ना, त्या तुम्ही शांत बसा ना यार। माऊलीला बोलू द्या शांत। पोलीस सगळे तुम्ही प्लीज खाली जाऊन थांबा। थँक्यू। बाकीचे थोडस मागचे नाही म्हणजे कार्यकर्त्यांना जागा होईल। सगळे 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 जाऊ दे खाली, ते पोलीस सगळे जाऊ दे खाली। थँक्यू। तुम्ही पण जावा खाली, सगळे पोलीसवाले जाऊ दे खाली। कार्यकर्ते घरातले त्यांची फॅमिली राहू दे। नाही त्यांची फॅमिली राहू दे ते जाऊ। थँक्यू। माझ्या भावाने प्रयत्न केले, सासरे गेले, दीर पण गेले, सगळ्यांनी गेले, काहीच नाही आम्हाला, काहीच नाही त्याच्यापासून। मग नंतर सगळे शांत झाले, ज्याचे त्याच्या ह्याच्यामध्ये झाले। मग सगळे शांत कसं काय बसला तुम्ही? माझं काय म्हणलं, या लेकरांचं काय म्हणलं, मला जायचं म्हणलं आता पोलीस स्टेशनला। मी गेले तर डायरेक्ट मला याय काय म्हणजे कलमा बदलल्यात म्हणजे, कलमा बदलल्या म्हणजे आता काहीच नाही, जे होईल ते 3च महिन्यात तुम्हाला न्याय होता म्हणजे। शांत बसा बरं। अरे शांतवन करायचं आल्या घरदा नका करू, बोलू ना त्यांचं ऐकून तरी बोलू द्या। असं वाटतं की मग कलमा बदलल्यानं कुठं इतकी निर्गुण हत्या झाल्यास आरोपी झाकले जाईल का? इतका काय दोष होता काय माझ्या नवऱ्याचा, मला हेच जाणून घ्यायचंय की माझा नवरा राजकारणी नव्हता। राजकारण तहसीलच्या ग्राउंडवर, तहसीलचं ग्राउंड आहे नाही वैद्यनाथ हे कॉलेजच्या समोर, तिथं झालाय प्रकार। ते पण आम्हाला दुसऱ्या दिवशी कळालं, म्हणजे शनिवारी संध्याकाळी मर्डर झाला। मग पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी 9:30च्या दरम्यान गाडी नेली त्यांची त्या स्टॉपवरून, त्या स्पॉटवरून गाडी होती त्यांची 2 व्हीलर। ती गाडी पोलिसांनी दिली, त्यांना कोणी फोन केला की इथं गाडी पडली घेऊन जा। मग पोलिसांनी गाडी नेली त्या टायमिंगला। मग त्याच्यात माझं आधार कार्ड, माझ्या सासऱ्याचं आधार कार्ड, सगळे आमच्या बँकेचे पासबुक सगळे असताना, गावाचा पत्ता असताना पोलिसांनी आम्हाला काहीच माहिती दिली नाही की गाडी पडली असे कागदपत्र। मग रात्रभर ते तिथेच बॉडी पडली, त्यांनी गाडी घेऊन गेली। हा रात्रभर मिसिंगचं म्हणजे त्यांचा टायमिंग होता शुक्रवारी आम्ही संध्याकाळी तुळजापूरची देवी बनवलेली होती। मग शुक्रवारी संध्याकाळी आम्ही 10 वाजता देवी बघून आला, नंतर ते बिशा करत होते ना, म्हणजे माझी बिशी जाणार। मग शुक्रवारी संध्याकाळी ते 1 वाजता आले होते, जे मी झोपीच्याच ह्याच्यात होते। मग 1 वाजता आले, मग असं त्यांचा टायमिंगच होता 1, 2। अच्छा म्हणजे तुम्हाला उशीर झाला तर काळजी वाटली नाही? काळजी वाटली नाही, कारण हे कोणत्या वांद्यात नव्हते ना, असं कुणाची दुश्मनी म्हणून असा प्रकारच नव्हता त्यांच्यात। मग मला काळजीच वाटली नाही, म्हणलं येतील तुळजापूरला जायचं गरली होती, म्हणलं मग मित्रासोबत तुळजापूरला गेली असते। मग मी ह्याच्यात राहिले। मग तुम्हाला सकाळी पहाटे मग 3 वाजताची वाला शनिवारी, आणि माझ्या घरचे कॅमेरे लावले, कॅमेरेत घराला होते, कॅमेरे ऑन केले तर मला दिसलेच नाही। तिथून पुढे मी बेचैनच झाली, मला झोपच लागली नाही तिथून पुढं। मग सकाळी उठले, सडा केला, सगळं माझं आवरलं काम, म्हणलं आता येतील पीठ कणिक मळून, आता आलेले त्यांना जेवाय टायमाला लागायचं। मग कणिक मळलं तर तितक्यात तो भाऊला पोलिसाचा फोन गेला, माझ्या भावालाच। म्हणजे त्यांना एवढे आधार कार्ड असताना, पॅन कार्ड असताना, पूर्ण माहिती असताना भोपल्याच आहे म्हणून, भोपल्याच्या सरपंचाला न फोन लावता त्यांनी सतीशलाच कसं काय फोन लावला?
म्हणजे त्या पोलिसांना पूर्ण माहिती की सतीशचा मेवून आहे. मग त्यांना हे कसं माहिती झालं की सतीशच मेवून आणि ह्याच बॉडी म्हणून. डायरेक्ट बॉडी सापडली त्यांना सकाळी, पोलिसांना सापडली पहिल्या स्टार्टिंगला बी. गाडी बी पोलिसांनीच नेली, बॉडी बी पोलिसांना सापडली आणि आम्हाला सांगितलं बी पोलिसांनीच. मला तर 10 वाजेपर्यंत कोणीच नाही सांगितलं की अशाला असं झाले म्हणून प्रकार. मग 10 वाजता सगळे फॅमिली मेंबर यायच्या नंतर मी म्हणलं तुम्ही काय लागतं म्हणजे तुळजापूरकडे ऍक्सिडेंट झाला आणि तिकडून आणायला म्हणजे पाय मोडलाय असं काही मला सांगितलं. तरी पण मी लेकरांना म्हणलं चहा बिस्किट द्या म्हणलं, मग गेले तर आपण दवाखान्यात जाऊ म्हणलं, इथं काय करायचं आपल्याला. तरी नाही म्हणजे मग आमचे कनेरवाडीचे पोलीस आहे ते रिटायर झाले. मग ते आले म्हणजे ताई काय झालं. मी म्हणलं काहीच नाही, रात्री काय झालं, भाऊजी केव्हा आलते. आणि मी म्हणलं काहीच नाही म्हणलं. मला तर हसून गेलेला माणूस आता असं डायरेक्ट इतकं निर्गुण हत्या होईल कळतंय का आपल्याला. मग मी म्हणलं काहीच नाही म्हणलं, तुळजापूरला जायचं म्हणजे हे म्हणायलेत की आणायलेत म्हणून. मग ते टचकन रडले. ते जे पोलीस होते रिटायर झालेले ते रडले की मग मी सगळ्यांनाच म्हणलं तुम्ही कुणीच माझ्या कामाची नाही म्हणलं. सगळ्यांनी मला धोका दिला म्हणलं, माझ्या नवऱ्याचं काहीतरी झालंय मला सांगा म्हणलं, सांगाच म्हणलं माझ्या नवऱ्याचं काय झालंय ते. मग तरी पण कुणीच म्हणे ना. मग ही माझी चुलत बहीण आली म्हणजे तिला वाटोळ झालं म्हणजे, वाटोळ झालं म्हणल्यास म्हणलं काहीतरी झालं म्हणलं. मी माझ्या नवऱ्याचं केलं. मी हुश मध्येच राहिले नाही त्या दिवशी वेळवर. मला कळालंच नाही काय झालं, कशी त्याची माती कशी केली, काय केलं असं मला काहीच कळालं नाही त्या दिवशी. आठवतच नाही, शॉक मध्ये. मग एवढं म्हणायचंय मला का केलं. मग पोलीस यंत्रणा काय करते आपली, न्याय देऊ शकत नाही का मग पोलीस यंत्रणा. मग पुढे काय झालं, काय म्हणजे काही इन्क्वायरी नाही, काय नाही. इन्क्वायरी हे केला, फाडला इतिरांनी केला, त्यांच्या नावाने सगळं केलं. मग डायरेक्ट सानप सर म्हणून होते, सानप सर होते ते भाऊला डायरेक्ट काय म्हणले, आता तू समजून घे म्हणले, एलसीबी दाखल कर म्हणले, गुन्हा औरंगाबादच्या हायकोर्टात वर्ग कर म्हणले. मग गुन्हा वर्ग केला. अशोक मुंडे त्याचे भाऊ